नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. बघा, आपण केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर चालू केला होता, द्रव्य म्हणजेच मॅटर. त्याचे आपण ज्या भौतिक अवस्था आहेत त्या 5 भौतिक अवस्था आपण पाहिल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण वायूचे जे नियम आहेत आणि संप्लवन वगैरे, दृढीभवन वगैरे या संकल्पना काय आहेत त्या सर्व बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आजचं हे असणार आहे. ज्यांनी पहिलं लेक्चर बघितलं नसेल त्यांनी आधी पहिलं लेक्चर बघून घ्यायचं आहे, नंतरच दुसरं टॉपिककडे म्हणजेच भाग 2कडे तुम्हाला यायचं आहे. तर आज आपण बघणार आहोत वायूचे नियम म्हणजेच गॅस लॉज कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर वायू हा एक अस्थिर अवस्था आहे. वायू जे आहेत हे काय असतात, अस्थिर असतात. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे आपण वस्तुमान, आकारमान, त्याच्याबरोबर दाब आणि तापमान हे त्यांचे गुणधर्म दाखवतात आणि यांच्यातील जे संबंध आहेत या संबंधाला आपण वायूचे नियम म्हणतो. जे वस्तुमान म्हणजेच मास, आकारमान म्हणजेच व्हॉल्यूम, त्याचबरोबर दाब म्हणजेच प्रेशर आणि तापमान म्हणजेच टेम्परेचर यांच्यातील संबंध जे दाखवतात ते असतात वायूचे नियम. ठीक आहे. आता त्यामधला पहिला नियम आहे ग्रॅम्सचा नियम. त्यालाच विसरणाचा नियम म्हणतात. कशाचा नियम म्हणतात? विसरणाचा नियम. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की दाब आणि तापमान सारखे असताना विसरण क्रियेचा दर हा नेहमी वायूच्या घनतेच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असतो. दाब आणि तापमान जर सारखा आहे तर विसरण क्रियेचा जो दर आहे हा नेहमी वायूच्या घनतेच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असतो. हा आहे ग्रॅमचा नियम. पाठच करून टाका. ठीक आहे. डायरेक्ट लाईनसहित पाठ असला तरी चालेल. ठीक आहे. ग्रॅमचा नियम काय म्हणते की दाब आणि तापमान, दाब म्हणजेच काय प्रेशर, तापमान म्हणजेच टेम्परेचर जर सारखं असेल तर विसरण क्रियेचा दर हा नेहमी वायूच्या घनतेच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असतो. ठीक आहे. आता पुढे बघायचं आपल्याला आयडियल गॅस. आता आयडियल गॅस म्हणजे काय तर लक्षात घ्या, 2 प्रकारचे गॅस अस्तित्वात आहेत. एक असते रिअल गॅस आणि दुसरं असते आयडियल गॅस. ठीक आहे. आता मी अस्तित्व शब्द घेतला पण ॲक्च्युअलमध्ये अस्तित्व नाही आहेत. वायूंचे 2 प्रकार पडतात. एक असते आयडियल गॅस आणि दुसरं असते रिअल गॅस. ठीक आहे. आता रिअल म्हणजे काय, वास्तव वायू आहे ना, वास्तविक तो अवेलेबल आहे, हे अस्तित्वात आहेत. पण आयडियल गॅस जो आहे अस्तित्वात नाही आहे. ठीक आहे, अस्तित्वात नाही आहे. असे वायूंचे 2 प्रकार, एक आयडियल गॅस आणि रिअल गॅस. आता आपण आयडियल गॅसची इक्वेशन बघणार आहोत आणि आयडियल गॅसच्या इक्वेशननुसारच हे जे 4 नियम आहेत हे 4 नियम तयार होतात. तर आयडियल गॅस म्हणजे काय की असा वायू ज्याचे रेणू फक्त वस्तुमान दाखवतात, आकारमान दाखवत नाहीत, त्यालाच आपण आयडियल गॅस म्हणतो. खरे जर पाहतं तर आयडियल गॅस हा अस्तित्वात नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये रिअल गॅस हा अस्तित्वात आहे. जेव्हा रिअल गॅस हा कमी दाब आणि जास्त तापमान यांच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा तो आयडियल गॅसचे गुणधर्म दाखवतो. काय म्हटलं मी? जेव्हा आपला रिअल गॅस कमी दाब म्हणजे ज्यावरती कमी प्रेशर असेल आणि तिथं जास्त तापमान असेल त्यावेळेस जो आपला रिअल गॅस आहे तो आयडियल गॅसचे गुणधर्म दाखवतो. ठीक आहे. तर आयडियल गॅसचं आपलं हे समीकरण एकदम दिमाखामध्ये फिक्स पाहिजे, डोक्यामध्ये एकदम कधी झोपेतून तुम्हाला उतरलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे आयडियल गॅसचे समीकरण काय आहे. PV बरोबर NRT. PV बरोबर काय? NRT. PV बरोबर काय? NRT. P म्हणजे प्रेशर म्हणजेच दाब, V म्हणजेच व्हॉल्यूम म्हणजेच आकारमान, N म्हणजे रेणूंची संख्या. रेणूंची संख्या आपण मोलमध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो? मोलमध्ये. R जो आहे वैश्विक वायू स्थिरांक आहे. R जो आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. R म्हणजे काय? वैश्विक वायू स्थिरांक, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि T म्हणजेच टेम्परेचर, तापमान. हे त्याच्या जे आपण जे अल्फाबेट्स लिहिलेले आहेत त्या अल्फाबेटचं फुल फॉर्म आहे आणि त्याचं मिनिंग आहे. P म्हणजे प्रेशर म्हणजेच दाब, V म्हणजे व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजेच आकारमान, N म्हणजे रेणूंची संख्या मोलमध्ये मोजणार, R म्हणजे वैश्विक वायू स्थिरांक ज्याला इंग्लिशमध्ये युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असे म्हणतो, T म्हणजे टेम्परेचर, तापमान. ठीक आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे Rची, वैश्विक वायू स्थिरांक 8.314 जूल मोल इन्व्हर्स के इन्व्हर्स. हे पाठच पाहिजे. 8.314 जूल मोल इन्व्हर्स के इन्व्हर्स. और दुसरी व्हॅल्यू आहे 0.0821 LATM मोल इन्व्हर्स के इन्व्हर्स. ठीक आहे. ह्या दोन्ही जे व्हॅल्यू आहेत वैश्विक वायू स्थिरांकाच्या तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे, कारण याचे सुद्धा न्यूमेरिकल्स पेपरमध्ये विचारतात. PV बरोबर
कुठलाही एखादा नियम आपल्याला विचारला जातो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपल्याला त्या नियमानुसार दिलेल्या जातात आणि आपल्याला उत्तर काढावं लागते. जर तुम्हाला त्या न्यूमरिकल्समध्ये आरची व्हॅल्यू दिलेली नाही आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे तिथं आरची व्हॅल्यू 8.314 जूल मोल इनवर्स के इनवर्स. मोलचा घात -1 केचा घात -1 के म्हणजे केल्विन. ठीक आहे. और 0.0821 LATM मोल इनवर्स के इनवर्स. ठीक आहे. ही जी आहे आरची वैश्विक वायू स्थिरांकाची काय आहे किंमत आहे, व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता बघा या आयडियल गॅसच्या नियमानुसारच आपल्याला हे 3 नियम बघता येतात. ठीक आहे. आयडियल गॅसच्या नियमानुसारच 3 नियम बघता येतात. तर कसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता बघा पहिले आपण सुरुवात केली होती. बघा पहिले आपण सुरुवात केली होती की वस्तुमान असते. वस्तुमान म्हणजेच काय मास आहे ना, यम, किंवा मराठीमध्ये वस्तुमान लिहून टाकू. वस्तुमान असते. नंतर काय असते आकारमान. नंतर काय असते रे दाब आणि तापमान. या 4 गोष्टींवरती काय आहेत वायूचे नियम काय आहेत, यांच्यातील संबंधात जो दाखवतात ती वायूचे नियम आहेत. म्हणजे या 4 गोष्टींवरती हे 4 नियम अवलंबून आहेत. या 4 गोष्टींवरती हे 4 नियम आहेत. आणि ग्रॅमच्या नियमामध्ये आपण सांगितलं की दाब आणि तापमान सारखे असताना विसरण क्रियेचा दर हा वायूच्या घनतेच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असतो. हा डोक्यामध्ये फिक्स केला. आता हे 4 नियम मला बघायचे आहे. बॉइल्सचा नियम. ठीक आहे. दुसरा आहे चार्ल्स नियम. नंतर आहे गे-लुसेकचा नियम. त्यानंतर ॲव्होगॅड्रोचा नियम. ठीक आहे. ॲव्होगॅड्रोचा नियम. आता बघा एक एक नियम आपण बघूया. आता मी तुम्हाला काय सांगितलं आहे 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वस्तुमान, आकारमान, दाब आणि तापमान. आता बघा बॉइल्सचा नियम काय सांगते, बॉइल्स लॉ काय सांगते, दाब आणि आकारमान यांचा संबंध दाखवतो. दाब आणि आकारमान याचा संबंध दाखवतो. मग लाईन कशी लिहिणार बघा, याची सेंटेन्स लिहायचं आहे बॉइलच्या नियमचं. तर काय लिहिणार, पहिलं घ्यायचं तापमान. काय घ्यायचं, तापमान घ्यायचं. ठीक आहे. तर तापमान स्थिर असताना, काय असताना, तापमान स्थिर असताना या आयडियल गॅसच्या इक्वेशनमध्ये बघा तापमान स्थिर असताना, ठीक आहे, तापमान स्थिर असताना काय राहिलं, प्रेशर, दाब हे नेहमी वायूच्या आकारमानाशी व्यस्तानुपाती असते. दाब हे नेहमी पी आय आणि व्ही आय याच्यामध्ये का वस्तुमान बघा यम आहे का, नाही, म्हणजे हा यम आपल्याला काही गरजेचा नाही आहे. आकारमान, दाब आणि तापमान. मी काय म्हटलं, तापमान स्थिर असताना वायूचा दाब हा नेहमी वायूच्या आकारमानाशी व्यस्तानुपाती असतो. वायूच्या आकारमानाशी व्यस्तानुपाती असतो. म्हणजे दाब आणि आकारमानाचा संबंध दाखवला. जो दाब आहे म्हणजेच पी आहे हा आकारमानाशी व्यस्तानुपाती असतो. म्हणजे 1/v असं आपल्याला लिहिता येईल. म्हणजे त्यामध्ये टी जो आहे तो काय असेल, कॉन्स्टंट असेल, स्थिर असेल. जर आयडियल गॅसच्या समीकरणामध्ये पी व्ही बरोबर NRT आहे, वस्तुमान आहे का, नाही आहे, बरोबर आहे. मग याच्यामधला पहिले हा टी घेतला. टी जर स्थिर असेल तर पी जो आहे या व्हीशी व्यस्तानुपाती असतो. हा झाला आपला बॉयलचा पहिला नियम, म्हणजे बॉइल्सचा नियम, ज्याला आपण दाब आकारमान संबंध असं त्याला म्हणतो. याला आपण असं लिहू शकतो, हा जर व्ही इकडे गेला तर काय होईल, गुणाकारात जाईल आणि बरोबर आपल्याला कॉन्स्टंट भेटेल. म्हणजे याला आपण असं सुद्धा लिहू शकतो के. जर आपण हा इन्व्हर्सलर हे जे आपल्याला साईन आहे हे जर काढून टाकायचं आहे तर व्ही इकडे घ्यावं लागेल. पी इक्वल टू पी इकडे गेला, सॉरी व्ही जो आहे हा इकडे आला, भागाकारात होता तो गुणाकारात आला. पी गुणेला व्ही बरोबर के. के म्हणजे काय इथं कॉन्स्टंट आहे ना, के म्हणजे काय झाला, कॉन्स्टंट. हे झालं पहिलं. दुसरं बघा चार्ल्सचा नियम. ठीक आहे, चार्ल्सचा नियम. आता बघा इथं मी लिहिलं होतं आकारमान आहे ना, वस्तुमान सोडून दिला आपण, आकारमान, त्याच्यानंतर दाब, त्याच्यानंतर तापमान, बरोबर आहे. आता तापमान पहिलं झालं, आता दाब काय होईल, कॉन्स्टंट असेल. दुसरा नियम तो सांगतो, चार्ल्सचा नियम काय सांगतो, जर तुमचा दाब स्थिर असताना, जर दाब स्थिर असताना वायूचे आकारमान हे त्या वायूच्या तापमानाशी समानुपाती असते. वायूचे आकारमान हे त्या वायूच्या तापमानाशी समानुपाती असते. वायूचे आकारमान म्हणजेच V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. V जो आहे वायूचं आकारमान जे आहे त्या वायूच्या तापमानाशी काय आहे, समानुपाती आहे. हा झाला आपला चार्ल्सचा नियम. हा काय झाला, चार्ल्सचा नियम. हे आपल्याला चिन्ह काढून टाकायचं आहे. हा टी इथं काय रे, गुणाकारामध्ये, इकडे आला तर कशामध्ये जाईल, भागाकारामध्ये. म्हणजे V/T बरोबर आपण काय लिहू शकतो, के.
के म्हणजे काय रे कॉन्स्टंट आहे. हा झाला आपला दुसरा नियम. म्हणजे दाब जर सारखा असेल तर वायूचं आकारमान हे त्या तापमानाशी समानुपाती असते. हा झाला आपला चार्ल्सचा नियम. तिसरा नियम आहे आपला गे लुसेकचा नियम. गे लुसेकचा नियम बघा, पहिले तापमान घेतलं नंतर दाब घेतला, आता काय घ्यावं लागेल आकारमान घ्यावं लागेल. म्हणजे आकारमान स्थिर असताना आकारमान जर स्थिर राहिलं तर काय राहिलं पी आणि टी. आकारमान जर स्थिर असेल तर वायूचा दाब हा त्या वायूच्या तापमानाशी समानुपाती असतो. म्हणजे दाब आणि तापमान याचा संबंध दाखवते तो नियम कोणता आहे गे लुसेकचा नियम. म्हणजेच आपल्याला काय म्हटलं तुम्हाला आकारमान स्थिर असताना जो वायूचा दाब आहे म्हणजेच पी आहे हा समानुपाती असतो त्या वायूच्या तापमानाशी. म्हणजे पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी असं आपण लिहू शकतो. आता टी इथं गुणाकारामध्ये आहे, इकडे जाताना कशामध्ये जाईल भागाकारामध्ये. म्हणजे याला परत लिहू शकतो पी छेद टी अपॉन के. म्हणजेच के जो आहे तो काय कॉन्स्टंट आहे. हा झाला आपला तिसरा नियम. ठीक आहे. चौथा नियम काय आहे ॲव्होगाड्रोज नियम, ॲव्होगाड्रोज लॉ, ज्याला काय म्हणतात सारख्या आकारमानाच्या सर्व वायूंचा. ठीक आहे. सारख्या आकारमान असेल त्या आकारमानाच्या सर्व वायूसाठी तापमान आणि दाब सारखा असताना त्यामधील रेणूंची संख्या जी आहे ती काय असते सारखी असते. म्हणजे ॲव्होगाड्रोचा नियम काय सांगते की आकारमान आणि प्रमाण यामधलं संबंध दाखवते. प्रमाण म्हणजे काय रे एनची किंमत. म्हणजे काय म्हटलं मी तुम्हाला दाब आणि तापमान जर सारखं आहे, ठीक आहे, सारख्या आकारमानांच्या सर्व वायूंसाठी दाब आणि तापमान सारखे असताना त्यामधील जी रेणूंची संख्या आहे ती सुद्धा काय असते सारखी असते. म्हणजेच व्ही बरोबर व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल किंवा व्ही इक्वल टू आपण लिहू शकतो एन. व्ही इक्वल टू काय लिहू शकतो एन, किंवा व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो आपण एन लिहू शकतो. ठीक आहे. व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. आणि एन म्हणजे तुम्हाला माहीत आहे रेणूंची संख्या ते कशामध्ये मोजतात रे मोलमध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात मोलमध्ये. तर इथंच पाठ करून घ्या. 4 नियम आहेत आणि एक 5वा कोणता आहे ग्रॅम्सचा नियम. हा पाठ करून घ्यावा लागेल. काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये ग्रॅमच्या नियमामध्ये दाब आणि तापमान सारखे असताना विसरण क्रियेचा दर हा नेहमी वायूच्या घनतेच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असतो. मग आयडियल गॅसचं आपण इक्वेशन बघितलं पी व्ही बरोबर एन आर टी. ठीक आहे. याच्यामध्ये आरची किंमत 8.314 जूल मोल इनवर्स के इनवर्स किंवा 0.0821 एल ATM मोल इनवर्स के इनवर्स. ठीक आहे. याच्यामधले 5 नियम. बॉयलचा नियम त्याच्यामध्ये काय आहे तापमान स्थिर आहे, मग तापमान याच्यामधला टी गेला, मग काय राहिलं पी आणि व्ही. तर तापमान स्थिर असताना वायूचं जे दाब जो आहे हा नेहमी वायूच्या आकारमानाशी व्यस्तानुपाती असते. दाब जो आहे वायूच्या आकारमानाशी व्यस्तानुपाती असते. आणि त्यावरून आपण लिहिलं पी व्ही बरोबर के जो आहे कॉन्स्टंट आहे. दुसरा काय आहे आता टी झाला. आता आपण म्हटलं काय येईल दाब म्हणजेच पी जर स्थिर असेल म्हणजेच दाब स्थिर असताना वायूचे आकारमान हे त्या वायूच्या तापमानाशी समानुपाती असते. वायूचे आकारमान जे आहे हे त्या वायूच्या तापमानाशी समानुपाती असते. म्हणजे व्ही जो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. हा आपण लिहिला चार्ल्सचा नियम. काय लिहिला चार्ल्सचा नियम. यालाच आपण व्ही छेद टी बरोबर के कॉन्स्टंट असं लिहू शकतो. तिसरा आहे गे लुसेकचा नियम. दाब आणि तापमान याचा संबंध. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय राहिलं व्ही जर स्थिर असेल म्हणजे आकारमान स्थिर असताना वायूचा दाब हा नेहमी त्या वायूच्या तापमानाशी समानुपाती असतो. म्हणजे दाब जो आहे वायूच्या तापमानाशी समानुपाती आहे. पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी खाली आला पी छेद टी बरोबर के कॉन्स्टंट आपण लिहिलं. ॲव्होगाड्रोचा नियम काय सांगतो आकारमान आणि प्रमाण यामधला संबंध सांगतो. तर काय म्हटलं सारख्या आकारमानांच्या सर्व वायूंचे दाब आणि तापमान सारखे असताना त्यामध्ये रेणूंची संख्या काय असते सारखी असते. म्हणून आपण व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय लिहिलं एन लिहिलं. आणि एन म्हणजे काय असते रेणूंची संख्या. आणि एकत्रितपणे आपण याला असं लिहू शकतो P1 V1 अपॉन T1 इक्वल टू P2 V2 अपॉन T2. एकत्रितपणे आपण याला असं लिहू शकतो P1 V1 अपॉन T1 आणि इक्वल टू म्हणजेच बरोबर P2 V2 अपॉन T2. ठीक आहे. एकदम डोक्यामध्ये फिक्स करून टाका. याच्या मी तुम्हाला नोट्स वगैरे देऊन देईल, पण मी जे बोललेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुमच्या भरपूर डोक्यामध्ये बसून जाईल. आता अवस्थांतर म्हणजे काय
की अवस्था म्हणजे काय, की एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणे याला आपण काय म्हणतो, अवस्थांतर म्हणतो. तर त्यामध्ये आपल्याला दृढीभवन काय असते आहे ना, फ्युजन काय असते, वितळणे काय असते, त्यानंतर विलयन कायला म्हणतात, एकच आहे. फ्युजन असेल, वितळणे असेल किंवा विलयन असेल, त्याच्यानंतर दृढीभवन असेल, ह्या ज्या क्रिया आहेत, बाष्पीभवन असेल, त्यानंतर संघनन आणि संप्लवन असेल, या सर्व क्रिया कशा असतात. आता ॲक्च्युअलमध्ये ह्या सर्व क्रिया आपल्याला माहीत आहेत, पण त्याला कोणत्याला संप्लवन म्हणतात, कोणत्याला संघनन म्हणतात, कोणत्याला दृढीकरण म्हणतात, कोणत्याला बाष्पीभवन म्हणतात, ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या अवस्थांतरामध्ये येतात. काय उरालं, अवस्थांतर. एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये गेला, स्थायूचा द्रव झाला म्हणजे अवस्थांतर झालं, द्रवाचा वायू झाला म्हणजे अवस्थांतर झालं, वायूचा स्थायू झाला म्हणजे अवस्थांतर झालं, किंवा डायरेक्ट स्थायूचा वायू झाला म्हणजे काय झालं, अवस्थांतर झालं. तर याला काय म्हणतात, अवस्थांतर म्हणतात. एका क्रियेमधून, एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणे, एका भौतिक अवस्थेमधून दुसऱ्या भौतिक अवस्थेमध्ये जाणे याला आपण अवस्थांतर म्हणतो. तर अवस्थांतर किती प्रकारचे असतात ते आपण उदाहरणाद्वारे एकाच मिनिटामध्ये क्लिअर करून घेऊ, ते आपण पुढे बघूया. बघा, यानंतर आपण बघूया अवस्थांतर म्हणजे काय. अवस्थांतर तुम्हाला मी आधीच सांगितलं की अवस्थांतर म्हणजे काय, की पदार्थाच्या भौतिक अवस्थेचे एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतर होणे याला अवस्थांतर असं म्हणतात. आता बघा, 1967मध्ये जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने असं सांगितलं की पदार्थाचे वैशिष्ट्य हे अवस्थांतर व कणांच्या रचनेवर अवलंबून असते, असं त्यांनी त्यावेळेस 1970मध्ये जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने सांगितलं होतं की पदार्थाचं जे वैशिष्ट्य आहे ते पदार्थाचे अवस्थांतर जे आहे, त्यांच्या ज्या अवस्था आहेत आणि त्या कणांची रचना आहे यावर अवलंबून असते पदार्थाचं वैशिष्ट्य. मग बघा, तर पदार्थाच्या अवस्था एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतर केव्हा होते, जेव्हा पदार्थावरती जर आपण दाब कमी केला किंवा वाढवला, किंवा पदार्थावरला जर आपण तापवलं किंवा कमी केला, तर त्या ज्या अवस्था आहेत यांचं एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतर होते. म्हणजे दाब आणि तापमान जर कमी जास्त केलं तर काय होते, पदार्थाच्या एका भौतिक अवस्थेमधून दुसऱ्या भौतिक अवस्थेमध्ये रूपांतर होते. ठीक आहे, एक साधं एक्झाम्पल मी तुमच्या बोर्डवरती इथं लिहून दिलेलं आहे, एवढ्याच याच्यामध्ये तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. आता बघा, हा एक बर्फाचा मी तुकडा घेतलेला आहे. बर्फाच्या तुकड्याला जर मी मेल्ट केलं म्हणजे जर त्याला तापमान दिलं, बरोबर आहे, टेम्परेचर जर त्याला वाढवलं तर काय होईल, ते वितळेल, त्याचं फ्युजन होईल किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात विलयन होईल. काय होईल, विलयन होईल. जर बर्फाला मी टेम्परेचर दिलं, तापवलं, म्हणजेच त्याला जर टेम्परेचर दिलं तर ते काय होईल, मेल्ट होईल, म्हणजेच त्याचं फ्युजन, वितळणे किंवा विलयन ही क्रिया होऊन बर्फाचं रूपांतर कशात होईल, पाण्यामध्ये. तर बर्फाला तापवलं असता, बर्फाला टेम्परेचर दिलं असता, तापमान दिलं असता, त्याचं रूपांतर पाण्यामध्ये झालं. ही क्रिया जी आहे याला फ्युजन, वितळणे किंवा विलयन असे म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मेल्टिंग. पुढे आपण बघा, पाण्याला जर मी हीट केलं, पाण्याला जर मी टेम्परेचर दिलं, हीट केलं, तर पाण्याचं रूपांतर कशामध्ये होईल, वायूमध्ये होईल, वाफेमध्ये होईल. मग यालाच क्रियेला काय म्हणतो आपण, बाष्पीभवन. हे आपण लहानपणापासून पाहत आलो की पाण्याचे रूपांतर वायूमध्ये म्हणजेच वाफेमध्ये होणे यालाच आपण म्हणतो बाष्पीभवन. इव्हॅपोरेशन, इव्हॅपोरेशन असं त्याला काय म्हणतात, बाष्पीभवन म्हणतात. पाण्याचे रूपांतर कशात झालं, वायूमध्ये म्हणजेच वाफेमध्ये झालं, त्याला काय म्हणतात, इव्हॅपोरेशन. ठीक आहे, समजल्या क्रिया. स्थायीचं रूपांतर द्रवामध्ये झालं तर ते काय झालं, मेल्टिंग झाली, म्हणजेच फ्युजन झालं, वितळणे झालं, विलयन झालं. द्रवाचं रूपांतर वायूमध्ये झालं त्याला काय म्हणतात, बाष्पीभवन झालं. आता बघा, वायूचं रूपांतर जर स्थायूमध्ये होत असेल, वायूचं रूपांतर जर स्थायूमध्ये होत असेल तर त्याला म्हणतात डिपोजिशन. काय म्हणतात त्याला, डिपोजिशन. मराठीमध्ये म्हणतात त्याला निक्षेपण. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, निक्षेपण. जर वायूचे रूपांतर स्थायूमध्ये होत असेल, आता बघा वायू आहे, वायूला जर थंड केलं, इथं काय केलं, थंड केलं, तर काय होऊ राहिलं, फ्रीज केलं, तर त्याचं रूपांतर काय होऊ राहिलं, स्थायूमध्ये होऊ राहिलं. म्हणजेच वायूचं रूपांतर जर स्थायूमध्ये झालं तर त्याला म्हणायचं निक्षेपण. काय म्हणतात, निक्षेपण. समजा बर्फामधला जो फ्रीजर आहे, फ्रीजरमध्ये जर काहीतरी वायू असेल, त्यामध्ये जर गॅस असेल, तर काही वेळानंतर त्या वायूचं रूपांतर डायरेक्ट तुम्हाला बर्फामध्ये दिसते. तो आपला फ्रीजरमध्ये बघा तुम्ही डायरेक्ट बर्फाचे तुकडे, बारीक बारीक तुकडे दिसतात, ते कसे असतात, वायू असतो. त्यामध्ये जो वायू गेलेला आहे, आपण जर उघडलं असतं त्यामध्ये काही वायू जातो ना, गॅस जात असेल, तर तो गॅस वितळून त्याचा डायरेक्ट काय होते, बर्फ होते. म्हणजे ही कोणती क्रिया आहे, निक्षेपण आहे. ठीक आहे, आता सेम तशीच कंडिशन आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं की वायूचं रूपांतर कशामध्ये झालं, बर्फामध्ये झालं. आता बघा, बर्फाचं रूपांतर डायरेक्ट वायूमध्ये होत असेल
बर्फाचं रूपांतर जर डायरेक्ट वायूमध्ये होत असेल तर त्या क्रियेला म्हणतात संप्लवन. काय म्हणतात? संप्लवन म्हणतात. त्याला आपण सब्लिमेशन म्हणतो. जसं आपण कापूर जाळला तर कापूरचं रूपांतर डायरेक्ट वायूमध्ये होते, त्याला काय म्हणतात? संप्लवन म्हणतात. ती क्रिया कोणती आहे? संप्लवन. डायरेक्ट डोक्यामध्ये फिक्स करून टाका संप्लवन. कापूर जाळणे हे कशाचं उदाहरण आहे? कापूर जाळल्यानंतर कापूरचे डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होते, हे कशाचं उदाहरण आहे? तर ते क्रिया कोणती आहे? अवस्थांतरामधली संप्लवन आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये अँथ्रासिन आणि नॅफ्थॅलिन जे आहे हे सुद्धा त्याची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आता पुढे बघा, वायूचं रूपांतर द्रवामध्ये होणे त्याला काय म्हणतात? कंडेन्सेशन. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात संगणन. वायूचं रूपांतर द्रवामध्ये होणे त्याला काय म्हणतात? संगणन म्हणतात. समजा आता जर आपण वायूला थोडंसं थंड केलं तर पहिले त्याचं रूपांतर काय होईल रे? फ्रीज केलं तर पहिले तर काय येईल? द्रवामध्ये येईल. म्हणजेच त्याला काय म्हणतात? कंडेन्सेशन. काय म्हणतात? कंडेन्सेशन. परत पाण्याला जर आपण फ्रीज केलं तर त्याला काय होईल? ते गोठेल आणि गोठून त्याचं काय होईल? परत स्थायूमध्ये रूपांतर होईल. तर त्या क्रियेला काय म्हणतात? गोठवणे, फ्रीजिंग म्हणतात. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी आहेत. स्थायू हा झाला स्थायू, हा झाला द्रव आणि हा झाला वायू. ठीक आहे. हे झालं स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होणे त्यालाच वितळणे, विलयन किंवा फ्युजन म्हणतात. दुसरं द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होणे त्याला बाष्पीभवन म्हणतात. वायूचं रूपांतर स्थायूमध्ये होणे त्याला म्हणतात डिपोजिशन, निक्षेपण म्हणतात. ठीक आहे. स्थायूचं रूपांतर डायरेक्ट वायूमध्ये होणे त्याला संप्लवन म्हणतात, सब्लिमेशन म्हणतात. द्रवाचं रूपांतर स्थायूमध्ये होतं त्याला गोठवणे म्हणतात आणि वायूचं रूपांतर द्रवामध्ये होणे याला कंडेन्सेशन म्हणजे संगणन असे म्हणतात. या सर्व गोष्टी ज्या आहेत हे अवस्थांतरामध्ये येतात. या सर्व क्रिया आपण कशामध्ये बघितल्या? अवस्थांतरामध्ये. ठीक आहे. आता बघा, यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की जो वायू आहे आपल्या घरामध्ये LPG गॅस असतो, तो वायूरूपात दाबामुळे प्रेशर देऊन तो भरला जातो आणि त्या वायूचं रूपांतर कशामध्ये होते? द्रवाचं रूपांतर कशामध्ये होते? त्या वायूचं रूपांतर कशामध्ये होते? द्रवामध्ये होते, आहे ना. म्हणजे यामध्ये बघा, यामध्ये जो LPG गॅस असतो त्याचा फुल फॉर्म मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितला होता. त्याचा फुल फॉर्म काय आहे? लिक्विड पेट्रोलियम गॅस. बरोबर आहे. हा आपल्या घरामध्ये वापरला जातो. तर त्यामध्ये काय असतात? हायड्रोकार्बन्स असतात. काय असतात? त्यामध्ये हायड्रोकार्बन्स असतात. कशामध्ये? त्या LPG गॅसमध्ये हायड्रोकार्बन्स असतात. लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा, गॅस जर लिकेज होत असेल तर आपल्याला त्या गॅसचा वास येतो. तर वास ते हायड्रोकार्बन्स लिकेज झाल्यामुळे होत नाही, तर त्यामध्ये एक रसायन असते, त्याचं नाव आहे मरकॅप्टन्स. मरकॅप्टन्स लक्षात ठेवायचं आहे. गॅस लिकेज झाला की जो आपल्याला वास येतो तो मरकॅप्टन्स नावाचं जे रसायन लिकेज होते, म्हणजेच त्या गॅसमधून जे मरकॅप्टन्समध्ये रसायन टाकलेलं आहे, मरकॅप्टन्स नावाचं जे रसायन त्या गॅसमध्ये टाकलेलं आहे, त्या मरकॅप्टन्स रसायनामुळे गॅस लिकेज झाल्याचा जो आपल्याला वास येतो तो कशामुळे येतो? या मरकॅप्टन्स रसायनामुळे येतो. ठीक आहे. तुम्हाला सरळ प्रश्न विचारतात, स्थायूचे वायूमध्ये रूपांतर होणे ही अवस्थांतर क्रिया आहे, तर त्याचं एक उदाहरण द्या. तर कापूर, अँथ्रासिन, नॅफ्थॅलिन हे आपल्याला उदाहरण देता येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा टॉपिक आपल्याला इथं संपलेला आहे. ठीक आहे. लॅटेंट हीट हा एक प्रकार असतो. अप्रकट उष्मा आणि विशिष्ट उष्माधारकता. लॅटेंट हीट म्हणजे विशिष्ट उष्माधारकता आणि अप्रकट उष्मा, ते आपण पुढचे जे लेक्चर आपले थर्मोडायनॅमिक्सचं असेल त्यामध्ये ते क्लिअर करून घेऊया. या 2 लेक्चरमध्ये आपला द्रव हा चॅप्टर संपलेला आहे. ठीक आहे. याच्यावरचे आता जेवढे प्रश्न तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहेत ते बघायचे आहेत आणि जे प्रश्न आलेले नाहीत ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. ठीक आहे. 1900 शतकामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने पदार्थाचे जे वैशिष्ट्य आहे हे त्याचे अवस्थांतर आणि त्यांच्या कणाची रचना यावर अवलंबून असते असं सांगितलं होतं. आणि अवस्थांतर ही जी क्रिया आहे, जर त्या पदार्थाचं किंवा त्या द्रव्याचं जर आपण दाब आणि तापमान कमी जास्त केला तर अवस्थांतर घडून येते. म्हणजे एका भौतिक अवस्थेचे रूपांतर दुसऱ्या अवस्थेमध्ये होते. स्थायूचं वायू होईल किंवा वायूचं स्थायू होईल, स्थायूचं द्रव होईल किंवा द्रवाचं वायू होईल, कसं पण ते होईल. ठीक आहे. तर हे सगळे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. संप्लवन म्हणजे काय? संगणन म्हणजे काय? निक्षेपण म्हणजे काय? विलयन म्हणजे काय? फ्युजन म्हणजे काय? वितळणे म्हणजे काय? गोठवणे म्हणजे काय? बाष्पीभवन म्हणजे काय? आणि संगणन म्हणजे काय? त्याची उदाहरणं वगैरे आपल्याला डायरेक्ट लक्षात ठेवता येतील आणि ते सर्व लक्षातच ठेवायचे आहेत. ठीक आहे. पुढचं आपण दुसरं लेक्चर घेऊ. त्यामध्ये दुसरा चॅप्टर आपण रसायनशास्त्राचं चालू करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.